MDTV मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहुयात हिंगोलीतील एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी। हिंगोलीत सरपंचांचा बेमुदत बंदचा इशारा, माहितीच्या अधिकाराचा आणि उपोषणाचा गैरवापर करून ग्रामपंचायतींकडे पैशांची मागणी करणाऱ्या ब्लॅकमेलर्स विरोधात हिंगोलीतील सरपंच आक्रमक झाले आहेत। अशा भामट्यांवर कडक फौजदारी कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी अखिल भारतीय सरपंच परिषद संघटना जिल्हा हिंगोलीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना थेट निवेदन देण्यात आले आहे। गावाशी किंवा प्रशासनाशी कोणताही संबंध नसताना केवळ पैशांच्या लोभापोटी खोट्या तक्रारी करणे, RTIचा गैरवापर करणे आणि सोशल मीडियावरून लोकप्रतिनिधींची बदनामी करणे असा गंभीर आरोप सरपंचांनी केला आहे। एवढेच नाही तर ऑगस्ट 15 किंवा 26 जानेवारी सारख्या राष्ट्रीय दिवशी उपोषणाचा धाक दाखवून प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावाही करण्यात आला आहे। सरपंच परिषदेने प्रशासनाला थेट इशारा दिला आहे की ठोस पुराव्याशिवाय अशा चुकीच्या तक्रारींची दखल घेऊ नये आणि बदनामी करणाऱ्यांवर तात्काळ मानहानीचा आणि फौजदारी गुन्हा दाखल करावा। जर प्रशासनाने यावर वेळेत कारवाई केली नाही तर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज बेमुदत बंद ठेवले जाईल। आता या प्रकरणी जिल्हाधिकारी काय पाऊल उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। MDTV मराठी राजू गवळी, हिंगोली। आमचा असा विषय होता की जे माहितीचा अधिकार आणि चुकीच्या तक्रारी ह्या ग्रामपंचायतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत आणि ज्या लोकांचा ग्रामपंचायतीशी काहीही संबंध नाही, जे लोक त्या ग्रामपंचायतीचे मूळ नाही इथं, ते लोक बाहेरगावचे आहेत। बाहेरगावचे लोक येऊन या हिंगोली तालुक्यामध्ये काय करत आहेत, कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये अर्ज देत आहेत आणि त्यांचा कुठलाही काहीही संबंध नाही। मग सरपंचाला पैशाची मागणी करत आहेत, ग्रामसेवकाला पैशाची मागणी करत आहेत, असे इंजिनियरला पैशाची मागणी करत आहेत आणि एक किंवा दोन असे 4-5 व्यक्ती अशा आहेत की ते सतत पंचायत समितीमध्ये येऊन प्रत्येक ग्रामपंचायतीला तक्रारीचे अर्ज देत आहेत। म्हणून माननीय साहेबांना आम्ही विनंती करायला आलो आहे की ह्या ज्या तक्रारी देत आहेत त्या तक्रारी त्यांचा काही संबंध नसताना त्या तक्रारीकडे साहेबांनी थोडं लक्ष द्यायला पाहिजे। कारण की कोणतं काम ग्रामपंचायतीने केलं हे त्यांना काहीही माहित नाही। आज आम्ही लोकप्रतिनिधी आहेत आणि लोकप्रतिनिधीचे हे आबरून जे आमचं मानहानी करत आहेत व्हॉट्सअप, फेसबुक इत्यादीद्वारे आमचा म्हणजे भ्रष्टाचार सिद्ध न झालाही नाही तरी भ्रष्टाचार झाला म्हणून आमचा अपमान करत आहेत। भ्रष्टाचार सिद्ध जर नाही झाला तर मग त्यांना कोणता अधिकार आहे की भ्रष्टाचार झाला म्हणून? जर भ्रष्टाचार सिद्ध झाला तर आम्हाला म्हणायला त्यांना काही हरकत नाही। म्हणून आम्ही साहेबांना विनंती करायला आलो की भ्रष्टाचार सिद्ध न झाल्यास त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा व फौजदारीचा अशा स्वरूपाचा गुन्हा माननीय साहेबांनी त्यांच्यावर दाखल करावा, जेणेकरून इतर कोणीही यानंतर बाहेरगावचा व्यक्ती येऊन दुसऱ्या ग्रामपंचायतीला अर्ज देणार नाही। म्हणून साहेबांना आम्ही ही विनंती करायला आलो आणि जर आमच्या या गोष्टीचं निराकरण साहेबांनी नाही केलं तर येत्या या 8 दिवसामध्ये आम्ही मोठ्या स्वरूपाचं या हिंगोली तालुक्यामधून सरपंच संघटनेच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन उभं करू, असे आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो।